मित्रांनो, लबाड लांडगे ढोंग करतंय हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. आशेच्या 6 खासदार या गद्दारांचं झालेलं आहे. मित्रांनो, त्यांनी ओरड केली की आम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं आम्हाला निधी मिळत नाही आणि करोडोचा त्यांना निधी मिळाला आणि त्यांच्याकडून तो निधी अद्याप खर्च झाला नाही आणि तो दावा केला की आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आमच्या मतदारसंघातले काम होत नाही, त्यामुळं आम्ही सत्ताधारी पक्षात चाललो. पण लबाड लांडगं ढोंग करतंय या प्रमाणात त्यांची आता परिस्थिती झालेली आहे. मित्रांनो, ऐकूया आपण पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून. त्यांना किती निधी मिळाला आणि किती खर्च केला आणि त्यांचा हा खोटरडेपणा कसा जनतेसमोर आला, ऐकूया पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून. लबाड लांडगं ढोंग करते, लबाड लांडगं ढोंग करते. तर बंडखोरीच्या वेळी या खासदारांनी निधी मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार निधी मंजूर झाला होता, त्यामुळे निधी का खर्च केला नाही असा प्रश्न आता निर्माण होतोय. माहिती जाणून घेऊयात. मतदारसंघ मुंबई नॉर्थ ईस्ट, खासदार संजय दिना पाटील. मंजूर निधी होता 14.7 कोटी रुपये. खर्च किती करण्यात आलाय? 15,59,000 रुपये. निधी पडून किती आहे म्हणजे शिल्लक किती राहिला आहे तर 14,54,00,000 रुपये. 1.1% निधीचा वापर करण्यात आला. खासदार संजय जाधव. मंजूर निधी होता 14.7 कोटी रुपये. खर्च करण्यात आलेला 3,78,00,000 रुपये म्हणजे 11 कोटी निधी पडून आहे. 25.7% निधीचा वापर करण्यात आला. खासदार नागेश आष्टीकर. निधी मंजूर करण्यात आलेला होता 19 कोटी रुपये. त्यापैकी 5,06,00,000 रुपये खर्च करण्यात आले. 13,95,00,000 रुपये पडून आहेत. निधीचा वापर केलेला होता केवळ 26.6%. खासदार संजय देशमुख. निधी मंजूर 18.6 कोटी रुपये. खर्च करण्यात आला 1,41,40,00,000 रुपये म्हणजे 17,14,00,000 रुपये निधी पडून आहे म्हणजे 7.6% निधीचा वापर झाला. भाऊसाहेब वाघचोरे. निधी मंजूर 14.7. निधी खर्च 71,30,000 रुपये. पडून निधी आहे 13,98,00,000 रुपये म्हणजे 4.9% निधीचा वापर झाला. खासदार ओमराजे निंबाळकर. 18.5 कोटी रुपये निधी मंजूर झालेला होता. फक्त 1,97,00,000 रुपये खर्च करण्यात आले. निधी पडून आहे 16,49,00,000 रुपये. 10.7% निधीचा वापर झाला. बघा मित्रांनो, या बंडखोर खासदारांनी अर्धा निधीसुद्धा अद्याप संपलेला नाही. एवढा काही त्यांना निधी येतो, त्या निधीतून कोणी 4%, कोणी 10%, कोणी 20% एवढाच निधी खर्चवला आणि कितीतरी निधी पडूनही मग हा निधीची ओरड त्यांना का करतात की आम्हाला निधी मिळत नाही, निधी मिळत नाही, निधी मिळत नाही आणि कुठलं तरी एक असं कारण सांगून मित्रांनो या लोकांना गद्दारी करायचीच असते. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं. कारण फक्त या गद्दार लोकांना एक कारण पाहिजे की पक्षप्रमुख आम्हाला भेटत नाही, आम्ही विरोधी बाकडावर असल्यावर आम्हाला निधी मिळत नाही. पण जो निधी मिळाला तोच त्यांच्याकडून खर्च होत नाही. मग किती खोटारड्यातले महाखोटारडे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि यांचा खोटारडेपणा जनतेपर्यंत उघड पडायला पाहिजे. कारण जेवढं त्यांच्या ताटात वाढलं तेवढंच त्यांना संपणा आणि लागले पुरणपोळी मागायला. धन्यवाद मित्रांनो.